शुद्ध पाहिजे, किडक नाही पाहिजे, त्याला असणारी कीड लागलेली नाही पाहिजे, म्हणजे शुद्ध पाहिजे. जर बी शुद्ध असेल तर त्याच पद्धतीची असणारी झाड सुद्धा पुढे फळ सुद्धा त्याच पद्धतीचे येतात. म्हणून संतती खूप महत्वाची आहे. आपली संतती सुसंस्कारित व्हायची असेल तर आपल्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे. आपण सुद्धा त्यांना संस्कार दिले पाहिजे. आणि संतती जर महाराज काहीच कामाची नसेल, वाम मार्गाने जाणारी असेल, किती प्रॉपर्टी कमवा, एक दिवस त्याला असणाऱ्या ठिकाणी त्या प्रॉपर्टी असणारी नाही, काही केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. संपत्ती सुद्धा खूप महत्वाची आहे महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहार, संपत्ती महत्वाची आहे तितकी संपत्ती सुद्धा महत्वाची आहे. व्यवहार करायचा म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी पैसा लागतो. पण तो पैसा कसा कमावा, साधू संतांना सांगितलं. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. संपत्ती खूप महत्वाची आहे महाराज. कौरवाकडे दुर्योधन असले, धृतराष्ट्राकडे संपत्ती होती, मुलंही 100 होते, संस्कार नव्हते महाराज मुलांना. आणि संपत्तीला त्या ठिकाणी संपत्ती कसा त्याचा वापर केला, उदास विचारे वेच करी. पांडव कुणाची मुलं होती, त्यांच्या भावाची मुलं होती पंडूराजाची. देवानं शिष्टाई केली, सांगितलं महाराज त्यांना 5 गावं तरी द्या. पांडवाला शिष्टाई केली, देवाचं सुद्धा ऐकलं नाही. काय सांगितलं त्यांनी, 5 गावं नाही, 1 गाव तर देणार नाही, पण सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन पांडवाला आम्ही देणार नाही. त्यांचा हिस्सा नव्हता का? संस्कार नव्हते महाराज कौरवांना. आणि धृतराष्ट्र सुद्धा त्यांना तशाच पद्धतीने सांगत गेला. शेवटी काय झालं, 100 कौरवातला धृतराष्ट्राला पाणी पाजण्यासाठी सुद्धा शिल्लक राहिला नाही. संपत्ती होती, संतती होती, पण संस्कार नव्हते. आणि संपत्ती कशी वेच करावी अशा धर्म कार्यामध्ये धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, आणि निवडिले सार आसार ते. भगवंतानं सांगितलं, तुकोबरायानं सांगितलं बाबा, धर्मनीतीने ज्या पद्धतीने तुम्ही कमावता ते धर्मनीतीचं असणार धन किंवा उत्तम व्यवहार करून कमावलेलं धन कधीच धोका देऊ शकत नाही. तुमच्या मुलाला कधीच त्याची बाधा होऊ शकत नाही. आपण कितीतरी उदाहरणं पाहतो महाराज जगामध्ये वावरत असताना की बऱ्याच जणांच्या असणाऱ्या ठिकाणी प्रॉपर्टी 100 एकर प्रॉपर्टी होती, पण आज कपाळाला लावायला माती शिल्लक नाही. का? संस्कार नाही. आणि संपत्ती कशी वेच करावी, संपत्तीचा कसा उपभोग घ्यावा याचं ज्ञान नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी संपत्ती सांभाळता आली नाही.